मला क्रिकेटमध्ये तर नाही भेटली, पण लकी ड्रॉ मध्ये जर भेटली ना तर एकदम चांगला वाटेल. पाठोपाठ अजून एका स्पर्धेचा मी उल्लेख करेन. धडाकेबाज चषक वडवली मुरबाड आणि या स्पर्धेचे आयोजक इथे उपस्थित आहेत. गाईस, तर आज आपण चाललोय रतनबुवा ट्रॉफी चषक मध्ये. आज फुल धमाका होणार आहे कारण आपल्या कानपोलीची टीम तिथे फायनल मध्ये प्रवेश केलाय. आज फुल राडा करणार आहोत आम्ही आणि निघालो आपण संधी करता संधी, रोशनभाई आणि मी. आपला पूर्ण गाव गेलाय तिथे, फुल एन्जॉय करू. तर चला आज तिथे काय काय किती धमाल करणार आहोत तुम्हाला सर्व दाखवणार आहे. डायरेक्ट भेटू आपण रतनबुवा ट्रॉफी मध्ये. धमाका होणार भाई, धमाका होणार. तर चला डायरेक्ट भेटू आपण रतनबुवा ट्रॉफी मध्ये. गाईज फायनली आम्ही पोहोचलो रतनबुवा ट्रॉफी मध्ये. तर चला आतमध्ये आपले प्लेयर वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो आणि आयोजन नियोजन पूर्ण दाखवतो. तर आपली पोरा बघा, प्लेयर सगळं इंडिया टीमचा ड्रेस कोड घालून शांगा खातान. द्या आता मी कायसाठी आलो काय काय बोल 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 आता बोल. अरे मामा टी शर्ट भारी बनवली. तुम्ही बघू शकता डायरेक्ट जाऊन अंदर नाही येता यांचं हेच भरून देतात. त्यांना सगळ्या बाईक कूलर आणि सायकल आपले कांपोलकरांनाच भेटेल सगळ्या. काहीच आपल्या सोबत आहे आपला कृष्णा पाटील कानपोलीचा. बाईला 15 वर्ष केला, कूलर वगैरे भरपूर भेटल्यात पण त्याला बाईक काय भेटली ना. आता आम्ही आलो रतनबुवा ट्रॉफी मध्ये. लकी ड्रॉची त्यांनी बाईक साठी आता लकी ड्रॉची चिठ्ठी भरले. जर बाय चान्स मध्ये त्याचं लक असतील तर त्याला बाईक पण भेटेल. बाबा जर तुला बाईक भेटली तर तू काय करशील? बाईक भेटली तर भरपूर आनंद होईल मला. क्रिकेटमध्ये तर नाही भेटली, पण लकी ड्रॉ मध्ये जर भेटली ना तर एकदम चांगला वाटेल. म्हणजे पूर्ण टीमला तू पार्टी वगैरे देशील ना? सर्वांना टीमला तर देणारच आणि जे प्रेक्षक आहेत ना आपले त्यांना पण देत. अरे माझ्या ऐपत प्रमाणे हॉटेलला कुठेतरी देईन. आता मग तुला एवढी मोठी आपला टुर्नामेंट खेळलास, परवाच्या दिवशी ते 2 मॅचेस जिंकल्या, तुला कसा वाटला आणि अजून तुझी काय इच्छा होती कोणत्या टुर्नामेंट मध्ये खेळशील? नाही आता काय आमची इच्छा नाही कुठल्या टुर्नामेंट मध्ये खेळायची, कारण आपले भारतामध्ये सर्वात मोठ्यात मोठी टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटला खेळायची आमची अपेक्षा होती आणि तो स्वप्न आमचा आज पूर्ण झाला. आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असं झालंय का आम्ही आज एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनलला पोहोचलोय. हा भरपूर आनंद झालाय आम्हाला. तर नक्की तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फायनलच माराल, 1 नंबरच. जर तुम्ही 1 नंबर मारला तर तुमच्या गावाचा सपोर्ट आणि तुम्ही टीम काय करणार आहात, जल्लोष कशा प्रकारे कराल? नाही आम्हाला गावाचा तर सपोर्ट प्रत्येक टुर्नामेंटला असतो आणि या टुर्नामेंटला तर भरपूर सपोर्ट आहे आम्हाला. बघितलं मी पूर्ण गावाला आहे आपला. हा येणार तर फुल जल्लोष होणार ना भरपूर. आणि ही जर आम्ही फायनल मारली, आम्ही 1 नंबर जर आला आमचा, तर गावामध्ये आमचे ट्रॉम्पेट आहेत संध्याकाळी. अच्छा, तर भरपूर आपण मजा करणार. तर चला काहीच थोड्या वेळात आपली आता मॅच लागेल आणि बघू आपण आपले प्लेयर कसे खेळतात सर्व तुम्हाला दाखवू. काय इथे लकी ड्रॉच्या चिट्या लिहितात त्याच्यासाठी धक्काबुक्की पण चालू आहे. बघू शकता तुम्ही एवढं किती बंकत चालू आहे. भरपूर मोठी लाईन लागली अशी पाठीमागे गेली. तर बघू आता कोणाला भेटतं लकी ड्रॉ. आणि हा आयोजन बघू शकता तुम्ही, पूर्ण भारत देशात असं आयोजन कुठे भेटणार नाही. काय तर आता इथे लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या वाटप चालू आहे. विनोद दादा गेले स्वतः. आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतंय. आपण एकदा लक्षात टाकूया धावसंख्या आपण बघतोय जी अंकी झाली ती 64 धावा धावफलकावर आणि 65 धावसंख्येचं लक्ष 30 चेंडूमध्ये इथे कंप्लीट करायचंय. उत्तरार्धात म्हणजेच शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाला 65 धावेचं लक्ष आहे. रिक्वायर्ड 30.00 आणि बघायचं पण लागलो लाईनीला तुम्हाला अंतिम लकी ड्रॉ घेण्यासाठी म्हणायचं असेल तर ती चर्चा सुरू आहे. ए रोशन ये आला, रोशन आला लकी ड्रॉ घ्यायला. अपेक्षा आपण करूया. दोन्ही जनतावाडी या दोन्ही संघांना दिव्या हार्दिक शुभेच्छा. होळी लगेच आपण दादा होईल का पुरेश आहेत. चला फायनली आता भेटला लकी ड्रॉची चिठ्ठी, कुपन, नाव टाकतं. आला लेट, एवढे लेट बोलते मारशील ना राहून. सायकल येते पण तुझ्यापेक्षा मोठी आहे सायकल. काय करशील? कूलर भेटला तर कूलर घेशील आणि बाईक भेटली तर कोणाला देशील? मला देशील काय? ए बाय
बाईक भेटली तर देशील ना मला? कमिटी मेंबर आहे हा चालेल हा, लक्षात ठेव. हे बघ व्हिडिओ काढून ठेवले मी. बाईक भेटली का धावत जाईल तुझ्याजवळ. गाईस तर रोशनची खुशी बघा, नुसतं गाल नुसतं फुकल्या नसून तसं काय याला मॅग्नेट भेटणार आहे आज. काय रोशन बाईक तुलाच भेटेल ना? यस. कसला गाल फुगल्या मग बाईक भेटेल तर. बाईक भेटली ना मी, ती बाईक आहे ना जीवनला देईन चल. हा बघो देशील ना? दिली नक्की तर मात्राची मॅग्नेट होती आपण नाही घेऊ. मात्र आपण एकदम फॅन आहे. आता फॅन आहे माहिती रे बाबा. चला सर्व टीम आपण रेडी राहा. फायनलिस्ट वडवले कल्याण बदलापूर रायगड विचार केला रांगोली जय गावदेवी अनन्या 11 गुरुदोल आणि ओपन अप ए कुठून आहे कर्मचारी कोण इथे उपस्थित आहेत परिचारिका. तुझा मोबाईल घेऊ काय फोटो. तर गाईज जे संघ फायनलला पोहोचला त्यांच्या आता पूर्ण मैदानात रॅली निघणार आहे. विनंती की आपण मंचावरती यावं. पुण्याचे ज्येष्ठ समाजसेवक आपल्या आगरी कोळी समाजासाठी नेहमीच जिकरीने जे काम करत असतात, नेहमी आपल्या समाजासाठी लढा देत असतात. सन्माननीय राजाराम पाटील साहेबांचा सत्कार या मंचावरती मात्र संपन्न होत आहे. पाटील कुटुंबियांच्या वतीने हा सत्कार आपण इथे संपन्न करतोय. विनोददादा पाटील स्वतः विजयदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि हा सत्कार एक महत्वाचा सन्मान आपण इथे करतोय. कमिटी मेंबर मध्ये मिरवणूक निघाली आहे सर्वच्या सर्व टीमची. प्राऊड मुवमेंट आहे खरं तर, अभिमानाचा क्षण आहे इथपर्यंत पोहोचणं आणि भव्य मिरवणुकीमध्ये खरं तर प्रत्येक संघाला आणि संघाच्या खेळाडूंना आतमध्ये सामील होणं, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणं आणि या सगळ्या अथांग प्रेक्षकांसमोर मात्र अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे मी तर म्हणेन खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी रिस्पेक्ट देण्यात आला आहे सगळ्या खेळाडूंना. आणि या क्षणासाठी तर खरं तर प्रत्येक जण तरसलेला असतो. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं हेच उद्दिष्ट असतं प्रत्येक संघांचं. आणि आज सगळेच खेळाडू आपण पाहतो त्यांचं स्वप्न खरं तर आज साकार होत असताना सगळे आपण फायनलिस्ट आपण पाहतोय. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये संपूर्ण वातावरण अगदी क्रिकेटमय होऊन गेलंय. संपूर्णपणे आपण पाहिलं गणागणाचं निळजेच्या विरुद्ध उंबरली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. उंबरली टीम बॅटिंग आहे आणि तुम्ही जल्लोष बघू शकता किती. चला आपली पहिली बॅटिंग आहे. मारला ना टीमचा सन्मान आहे.
गेली पण 3 धावांच्या रोखूशकाने 3 धावांचे पूर्ण होतात धावसंख्येत भर होते आणि 3 धावांच्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. 44 समाप्त होत आहे. पूर्णतः 44 धावफलकावर आणि 3 गड्याच्या मूल्यात आशिया घेतले पहिल्या षटकासाठी. बुधूरचा हा पुढचा गोलंदाज संख्या 50 टार्गेट बाद आदर्श पाटील चेंडू या षटकातला या इनिंग मधला रिव्हर्सचा टेम हवेमध्ये चेंडू षटक त्या ठिकाणी आहे ज्यासाठी सरसावता पुढे ड्रॉप कॅच 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण इथे रनआउट मोठा होता म्हणून 9 सकी गेला मॅच आहे ना त्यांची हा आता आहे 4 ओव्हर झाल्यानंतर वैभव रमेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस मला खेळता येतील आणि त्या स्पाटा एरणाचे शिल्पकार असतील वैभव रमेश पाटील त्यांना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुधीर ग्लोव्स घालून नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र बरोबर टप्प्यात संपणं गरजेचं आहे. पूर्ण तयार तर बघूया तर सुधीर पाटील तू सुधीर पाटील हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय नॉकऑनला क्षेत्ररक्षक तिथे येत आहे तोपर्यंत एक धाव लॉक केलाय फटका ताकद नजाकत टायमिंग संदीप पाटील कक्षामध्ये सलामी देणारा षटकार. तर लाईट अप मॅच होईल 16 बॉलात 37 रन पाहिजे समोरच्या टीमला. आता बघूया तिसरी ओव्हर कोण होता. आता तर बहुतेक चेतनच घेतोय. चांगली ओव्हर पाडायला पाहिजे कमबॅक झाला पाहिजे चांगला. आपली परत देणार ना 37 रन तरी पण बघूया आता खेळलाय क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. कडून तुम्हाला 1 दिवस राहण्याची व्यवस्था श्री मलंगडच्या शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये फिल्डर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉल हवेत चाललाय आकाशाला गवसणी घालतोय बॉलचा टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पलीकडे धावा इथे चौकार रोशन तुझं तर नाव असेल कुलरला तर कूपन नंबर 706 706 किती नंबर सूरज चव्हाणला गेली. लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय राजूदादा पाटील यांचं आगमन या क्रीडा मंचावरती लेफ्टीसाठी पडल्यानंतर बांध येऊ नये ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचे पाहुण्यात परंतु निमंत्रित पाहुण्यांनाच मात्र इथे स्टेजवरती यायचे. पडल्यानंतर कमी गतीने बॉल केला विकेट पाटीलला. चेतन पुढचा बॉल घेऊन
फिरवलाय गरकन फिरकी घेतोय गाईस तर मॅच लयच आकडेकीवर आले. 6 बॉलामध्ये 11 रनची आवश्यकता आहे आता. भरपूर मजा येईल मॅच बघायला. धगधग करते. काय रोशन तुला काय वाटतं? आहे कानपुली बी नाही. कांपोली बी नाही ना होणार भाई, कारण करंट बॉलर आहे, मस्त बॉलिंग करेल आता. चला आता बघूया पूर्णपणे पोहोचवली कशा प्रकारे बॉलिंग करतो. काय अंपायरिंग केली सुजितजी सुतार साहेब चाचू यांचे इथे आगमन झालंय. दुसऱ्या डावामध्ये बुर्दुल संघाची फक्त 1 गेली आहे, म्हणजेच 5 बॉल मध्ये 9 केल्या. आता मात्र बॅटची वरची 7 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये 6 केलं तरी जिंकतील. अवे फ्रॉम द बॉडी इथे टॅप केलाय. टीम मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे. फक्त 1 धाव मिळेल. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज घेऊन सज्ज होतोय. समोर असेल अजय बोंबे. अजय बोंबेचा झेल सोडला होता. इथे मात्र कार्पेट फटका सजवला. टीम मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनआउटची संधी होती, पंचाकडे अपील केली आहे. कंपल्सरी 3 पाहिजे आहे मॅच आहे. बॉलला इथे टाकला जाईल. दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. ठिकाणी गिफ्ट्स आणि थंडरची बॅट सुद्धा या ठिकाणी दिली जाते. मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन करण, खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी. तर या ठिकाणी आणखीन एक सन्मान आपण घेतोय. धन्यवाद धन्यवाद. मस्त काम केलं, मस्त काम केलं. किती दबाव होता तुझ्यावर? प्रेशर होता. गावदेवी माता की जय श्रीराम, जय श्रीराम. विजय असो. सौरव गांगुली दादा स्टँड प्रिन्स ऑफ बेंगॉल राजा
मांजरेकर यांचा सन्मान इथे होतोय. भारतीय चित्रपट अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ते कार्यरत आहेत. आदरणीय प्रमोद रतन पाटील साहेब, राजू दादा यांच्या शुभ याचा सन्मान इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन इथे त्यांचा सन्मान होतोय. ओम साई अवॉर्ड ट्रॉफी शॉप दिनेश सोरकाले यांच्याकडून हे मेडल या स्पर्धेची सर्वात महत्वाची ट्रॉफी, फायनल मॅन ऑफ द मॅच. रायगड, बदलापूर, ठाणे 12 संघ आणि त्यांच्यात चॅम्पियन संघ ठरलाय तो कानपोली. 2 शाळे होत्या कानपोली संघासाठी, अप्रतिम खेळ केला संघाने, पुढे संघाने यायचंय. हा तो संदीप फुटाणेने रिकमेंड केलेला संघ होता, हे नाव रिकमेंड केलं होतं संदीप फुटाणेने. कानपोली संघ या अभिनंदन. कानपोली टीम वलप गावचे सरपंच भोलेनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. संदीप फुटाणे यांनी या स्पर्धेमध्ये या टीमला एंट्री दिली आणि खऱ्या अर्थाने एंट्री ग्रेट होती, थेट होती आणि त्यांनी विजेतेपद पटकावलंय. 1,50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक हे या बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. अभिनंदन टीम कानपोली या पूल मध्ये आज विजेता संघ ठरलाय, चॅम्पियन संघ ठरलाय. आपण बघतोय की गॅटमॅन सुद्धा आहे, अंतिम विजेता संघ त्या गटातून कानपोली. अभिनंदन कानपोली टीम, खूप चांगला खेळ तुम्ही केलेला आहात. वेल मेड बॉयज. रायगड मध्ये आज जल्लोष होईल, कानपोली गावात आज दिवाळी साजरी होईल, परंतु त्याच्या अगोदर तुमचं या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जातंय, तुमचा सन्मान केला जातोय. अभिनंदन कानपोली संघ. आता पुढचं पार्श्व देण्याच्या अगोदर मी अजून काय आणि जो एक गट आपला होता रायगड, ठाणे, बदलापूर, कल्याण, त्या गटातून आपण पाहतोय चेतन पाटील. हे आपापल्या पूलमध्ये सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. आपण बघतोय कानपोलीचा आपण बघतोय की चेतन पाटील, त्यानंतर खुल्या गटाचा विजय पावले आणि 40+ ग्रामीण ठरलाय. चेतन पाटील यांनी पुढे यायचं आहे. कानपोली संघाचा खेळाडू चेतन पाटील, अभिनंदन. बेस्ट विनर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम द स्कूल. माझे आमदार सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या शुभेच्छा पुरस्कार आम्ही देत आहोत. अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शहरी गट खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. चला तर गाईज, आता आपली रतनबुवा ट्रॉफी फायनल मारली, ती ट्रॉफी डायरेक्ट आपण घेऊन जाणार आहोत. आपले पॅकर भोलेनाथ दादा पाटील वलप यांच्या नाईट मॅचेस चालू आहेत, तर तिथे आपल्या टीमची रॅली निघणार आहे पूर्ण ग्राउंडमध्ये. तर चला तिथे जाऊ आणि त्याच्यानंतर गावात पण आपला बँडवाजा वाजू मस्त एन्जॉय करणार आहोत. तर चला डायरेक्ट भेटू आपण वलपला.